ओम श्री गणेशाय नमः। अथ पुरुषोत्तमस्तोत्रम। नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्ते ऋषिकेशी महापुरुषपूर्वज एनेदमखिलं जातं यत्र सर्वं प्रतिष्ठितं लयमेशति यत्रैतत्तं प्रपन्नोऽस्मि केशवं परेशः परमानन्दः परात्परतरः प्रभुः चिद्रूपश्चित्परिज्ञेयो समे कृष्णः प्रसीदतु। कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरं यान्ति पराङ्गतिं वासुदेवं वराहं च कंसकेशिनिषूदनं पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोऽस्म्यहम् अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रमं हलधरं प्रणतोऽस्मि सनातनं यैदं कीर्तयेन्नित्यं स्तोत्राणाम् उत्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। श्री गणेशाय नमः। पुरुषोत्तमयाच अंतिकथन अधिक मासीचे दीपा समान आणि कनेनचे जगे पावन ऐसे हरिज्ञे कथियेले ती पद्मभूज कनकाची वाणी ऐकोनिया श्रीचंद्र भामिनी परमादरे जोडणी पाणी पुनरपि हरिते विनवित अहो प्रभो देवाधिदेवा कैवाल्यनाथा श्रीमाधवा स्वभक्तजनांच्या मनोभावा तुम्ही पूर्वा सकळ काळ मनोनी विभो मी तुम्हा प्रतिप्रदित आहे पै मागुदी मजलागी दीपकथा निगुती अतिरसी अतिरसाळ कथिलित परी एकदा केले सुधापान तितक्यात नाही समाधान म्हणून पुन्हा पुन्हा गिरवाण ते असे जाण करीतात ऐसे त्या मधुर कथेने पाही मम हृदय झाले नाही म्हणून तेचे श्रवणाविषयी अधिक इच्छा झाली असे तरी हे देवादिदेवा होऊन दयाळ पुरवा माझी मनीची आळ अधिक मासीच्या दीपाचे फळ सांगा सकळ पुनरपी आणि कोणी लाविला दीपक तो विध्वंसिता काय पातक तेही यथार्थ सकळिक सांगून सार्थ करावे ऐसी पद्मेची ऐकोणी वाणी आनंदे बोलडे कैवल्यदानी क्षीराब्धी जे तू मत्प्रिय भा कामिनी धन्य सगुणी आहेस तरी पुनश्च दीपाचे फळ अन्य सांगतो ऐके निर्मळ द्वीप विध्वंसे पूर्वार्जित सकळ पुण्य तत्काळ लोपते पूर्वी मथुरापुरा माझी माझारी साखळी विप्रसदाचारी वसदसे तयाच्या नारी रूपसुंदरी दोन होत्या एकीचे नाम असे विमला दुसरीचे नाम सुशीला दोघी पतिव्रतापती सेवेला तत्परास्ती अहर्निशी जैसा जो शाकली ब्राह्मण धर्मेशी वर्ते अनुदिना तैसाची त्या ही रात्रंदिना शुभाचार्य वर्तती तेणे तयाचे गृहस्थाश्रमणे ते चालला असे उत्तम तो पुरुषोत्तमाचा प्रिय परम अधिक मास प्रवर्तला तै नित्यकर्मानुरोध होय नुरोधे प्रभाती शाकली भार्या सुशील सती उदका लागी यमुने प्रति एकलीच पै गेली असे तो तेथे नगरवासी लोक स्नानात येत आहेत अनेक ते पाहता चिती घेऊन उदक स्वगृहाप्रत बातली आणि दुनियापतीचे चरण विनय बोले मधुर वचन स्वामी इच्छिते करावया प्रश्न परिकोपन की दयाळी आज भवतीची पूर्वासी स्नानार्थ जातात यमुनेसी तरी पुण्यकाळ त्या दिवशी काय सांगे काय आहे सांगी जय ही सुशिलेच्या ऐकुणीवाणी शाकली म्हणे ग कल्याण रूपिणी आज लोक यमुने लागून धरत जात ऐकते सूर्य संक्रांती नाहीच यात आणि विष्णूची प्रिय अत्यंत जैसा जो अधिक मास विख्यात आजी प्राप्त झाला या माझीचे पुण्यकर्म काही करावे ते होते अक्षयी दीप प्रबोधक दे पाहे वैकुंठा ठाई नांदती या पुण्यकारक अधिक मासी जो दीप देई पुरुषोत्तमासी तो पुनश्च कदा भूमीसी नये जन्मासी निश्चय या लागे हे कल्याण रूपिणी मुक्तिकामना जयाचे मनित या मासी अनुदिने यथाविधी स्नान प्रवर्तावे आणि संपूर्ण मास पर्यंत दीप करावा खंडित ऐसे करिता जे काय फल यथार्थ प्राप्त होय मनुष्यासी तयाचे समग्र करावया वर्णव समर्थ नभे चतुर्वदन तेथे मी एकमुखे करून काय वर्णव सुशिले एवं प्रतिच्या ऐकुणी बोला अत्यानंद म्हणे सुशिला स्वामी हे भवदात्ने करावयाला उत्साह मनाला झाला असे पतीच्या आज्ञेविना स्त्रियांनी कोणतेही कर्म करिता जणी सर्व निष्फल होते म्हणून अनुज्ञे लागून या चित्ते ऐसे ते याची ऐकुणी वैखरी शाकली म्हणे ग सुंदरी पतिप्रियते हित मांडणारी तत्समनारी दुजी नसे या लागी मी झालो प्रसन्न तरी आज्ञा यथाविधान स्नान दीप प्रचलन तरी तू कांदे या मासी ऐशीपतीच्या आज्ञा मिळता आनंदरीती पतिव्रता मग काली निजळा माझे स्वतः स्नान केले यथाविधी आणि घटस्थापनापूर्वक यथाविधी उजळलेला दीपक नित्यगंधुपचारी सकौतुक अर्चन करीत याचे आणि नित्यवत पतीचे पूजन तदुज्ञे तदभुक्त शेषान यथाशेष ऐसे मानून प्रेमे भोजन करीत असे ऐसे ती पतिव्रता यथोक्त अधिक मासी व्रता ते पाहुणे ती याची सवता विमला दुःखित झाली गृहकार्य सकळ टाकले सत्पत्नी द्वेषा आकळले सर्व दाती मने तळमळे परिणकळे अन्यासी काय करावे आता माझा सुख होईल निश्चयसी आणि सपत्नीच्या या व्रतासी विघ्न कसे उद्भवेला ऐसा विचार करिता करिता कल मला उद्विली ती आता दीपातन तैलम्या हरिता तत्काळीचे मावळेला त्याने सपत्नीचे व्रत लोपन मच्चित पावले समाधान ऐसे अंतरी निर्धारण संधियुचित राहिली तो गृही दुसरे नाही कोणी ऐसा वेळा एकदा पाहुणे त्या दृष्टीने गृहद्वार झाकून दीपदक्षिणी मालविला आणि त्यामध्ये सर्व तैल हरण करून तत्काळ जैसी दैशीचा चौथा वेळ द्वारी येऊन राहिली पुढे सदनी आली सुशीला तो दीप असे मावळला ते पाहताची मनी तिला दुःखात झाले मग मागुदी उजळून दीप तिला तैल घातले अमुप आणि देव स्वपरेन पराकीचे कोप म्हणून प्रार्थील तयासी द्वितीय दिनी सुशीला सती कार्यार्थ बाहेर गेली होती आणि शाकली विप्रतयेचे प्रति
गृहाबाहेर असे. इतक्यात त्या दुष्ट विमलेने दीप उच्छेदिले त्वरेने. नंतर येऊन सुशिलेने पुनरपित उजळलेला आणि ती होऊन दुःख संतप्त बाहेर न जाता कार्यार्थ श्रीहरितीर्थात गृहकर्माची करू लागली. तथापि ती विमला पापिणी सुशिलेची दृष्टी चुकवून जाता जाता फुत्कारे करुणी दीपा लागुनी विजवित असे. केव्हा केव्हा तैल हरावे किंवा वस्त्रांचे लेपा लावावे. ऐसे रात्रंदिनष्टुत्वा विघ्न करे दीपासी. ते तियेचे सकळ कृत्य सुशिलेन जाणिले सत्य. परिती ते सत्य काहीच न बोलती. पुन्हा पुन्हा दीप लावून भरतृदेवाचे प्रसादे करून अमावस्यापर्यंत जाणं व्रत तिने पाळिले. मग शेवटी बहु ब्राह्मणा दिधले नाना पक्वांना योजना यथाशक्ती देवण दक्षिणा व्रत सांगता साधली. एवं प्रकारे सुशिलेने दीपव्रत केले विधीने. तेने पुण्य इह त्रिगुणे काही न पडिते तियसी. आणि त्या दुष्ट विमले लागुनी दीपोच्छेदनजन्य पापचिनी अत्यंत दुःखाची जाणणी तत्काळ प्राप्त झाली. रूप सुंदर पुत्र तीन ते अवचित पावले मरण. उभय नेत्री अंधत्वपूर्ण आणि शरीरे जीर्ण झाली. वेळेच्या वेळी अन्नपाणी न मिळेतील चरफडे मेदिनी पुण्य पुढे स्वल्पची काळे मरून यमसदनी पावले. ती सहस्र वर्षी ते रवरव नरकी राही पचत वृश्चिक सर्पादी रंकित तथात यातना अत्यंत घोर. त्या पुढे जन्मोनी ग्राम सुकरी सतत विष्ठा भक्षण करी. तेथून पुढे घोर कांतार ही सर्पिणी जाहली भयंकर. तेथे सर्वदा भक्षीवात अन्य नमिळे काही पदार्थ. पुढे देहांती अन्य बनात वंचक कोली गिलमली. पुढे होणे वडवाघोळी स्विष्ठा भक्षी सर्व काळी. तेथून पुढे जन्मोनी पाले भक्ष होंडकी सर्वदा. पुढी पल्ली देह होऊन नष्ट मद्र देशी भिलीन जन्मनी दुष्ट. ती याच्या अंगी गलित गोष्ट मंडलाकार झाले. ऐसे ती विमला पामिणी दीप विध्वंस पाप चेनी इह परत्री द्विज दिवस रजनी पापे भक्ती झाली. आणि सुशलाती जन्मभर सुखभोगनी अपार संतती स्थापनी भूमीवर पतिसह वैकुंठी पावली. जेथून नाही पुनरावृत्ती ती तीस मिळाली सायुज्य मुक्ती. ऐसा अधिक मासीच्या दीपाच्या आती महिमासे साचार ना आणि नारी नर किंवा जे कोण अधिक मासा माझ्या अनुदिन स्नान दीप विप्र सेवन यथाविधान करतात. तया नाही पुनरावृत्ती गर्भवेदना तत्काळ मिटती. आणि ही कथा ऐकती पडती तोही पावती त्याच फळा. ऐसे श्रीहरीचे वैकुणी भाषित पुनरपि लक्ष्मी प्रश्नी त्या प्रतती बहुरसाळ कथा समस्त पुढच्या प्रसंगी येईल पा. ती श्री अधिक मास व महात्म्यसार बृहन्नार्दे पद्माधार सज्जन श्रुत एकतो चित्र त्रयोदशाध्याय मदरहा. श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु.